मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट उलटली. 80 पैकी 77 प्रवाशांना वाचवण्यात यश. 3 बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू. नौदलाच्या स्पीड बोटनं धडक दिल्यानं दुर्घटना. बोटीवरचा ताबा सुटल्यानं अपघात झाल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहात माहिती. मंत्रिपद हुकल्यानं नाराज झालेल्या भुजबळांकडून अजित पवारांवर खापर. ठरलेली बैठक अजितदादांनी न घेतल्याचाही गौप्यस्फोट. सर्वांशी चर्चा करूनच भुजबळ पुढचा निर्णय घेणार. भाजपात जा, आमचा पाठिंबा असेल. समता परिषदेच्या मेळाव्यात भुजबळ समर्थकांचा सूर. अजितदादांविरोधात जोरदार बॅनरबाजी. भुजबळांनी राजीनामा देऊन दाखवावाच. भुजबळांचे राजकीय वैरी आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंचं आव्हान. गद्दारीची शिक्षा मिळाल्याची भावना व्यक्त. अमित शहांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं. काँग्रेस अध्यक्ष खरगेंची मागणी. शहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहांच्या समर्थनासाठी मैदानात. काँग्रेसनं आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करून जुन्या घटनांची उजळणी. आंबेडकर विरोधी वक्तव्य करणाऱ्या अमित शहांवर भाजप काय कारवाई करणार? उद्धव ठाकरेंचा सवाल. शहांच्या निषेधार्थ ठाकरेंच्या आमदारांची दीक्षाभूमीला भेट. विधानसभा अध्यक्षांपाठोपाठ विधान परिषदेचं सभापती पदही भाजपकडेच. राम शिंदेंची बिनविरोध निवड. औपचारिक घोषणा बाकी. विधानसभेत मांडलेल्या प्रस्तावावर आमदारांच्या बनावट सह्या. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांचा गंभीर आरोप. सह्या केलेल्या 86 पैकी 17 आमदार अधिवेशनातच नसल्याचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.